माझ्या मतदारसंघात फिरली, सभा घेतल्या. अरे म्हणा येडपाटा, तुला काही कळत आहे का? मी सांत्वन भेटेल आलतो, तुला सुख दुःख कळतं का काही? जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन, आणि तिकडून गेलो. तुला काय कळत आहे का काही? मी कसा सभा घेतल्या असत्या ना. मग मी 4 तारखेला म्हणजे पाठ 3 तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठंच जाणार. मी राज्यात कुठे गेलो का? नाही गेलो. ठीक आहे, तुम्हाला आता होऊन गेलं, गोड बोलून मराठ्याचे मत घेतले, ठीक आहे, उद्या आमचं आहे. मग उद्या पुन्हा उगणार आहे, त्या टायमाला उद्या आमचं आहे, मग हे ध्यानात राहू द्या. आणि आता आलंय ना सरकार, मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे, ते सुद्धा आलेलं. आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत, लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे म्हटलं हे काही येत आमचा फॅक्टर आहे, आमका आहे, तमका फॅक्टर टाकी देत, आणि ह्या आमच्या फॅक्टरमुळंच सरकार आलं, हे झालं. यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय पहिल्यापासून. हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे. काय फॅक्टरी तो ज्याचं बोलला तिथं तिथं एक नाही आलं. तू जिथं जिथं गेला तो एक बी नाही आलं तिथं. लोकांचे निवडून आलं काय आलं म्हणतो मग येत. आणि मग ते टाकायचं, आणि ते 4 पट्टकोचे फोटो टाकायचे, आणि त्याच्या खाली लिहायचं आमका आमका पॅटर्न, तमका तमका पॅटर्न. तेव्हा कुठे गेलता? मग आम्ही मैदानात पाहिजे होतो, मग काय केलं असतं कचका तुमच्या पॅटर्नचा. आम्हाला मराठ्याला काही सोयीर सुतक नाही, सरळ सरळ सांगतो. यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय नाही, यांना पाळणे लोटायची सवय बळच. हे आमच्यामुळे झालं नाही, आमच्यामुळे झालं. आम्ही तसं कधी म्हणत नाहीत. आम्हाला मराठ्याला काय सोयीर सुतक नाही, कोणाचं कोणी आला का पळला काय. आम्ही उभा आहेत पुन्हा, पुन्हा मराठी उभा आहेत ताकदीनं स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला. आम्हाला काही शिकवायची गरज नाही. सरकारलाही सांगतो, तुम्ही निवडून यावं न यावं याची आम्हाला देणं घेणं. आता सरकार तुमचं आहे ना, मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी. बेमानी जर केली ना मराठ्याशी, तर तुम्हाला इतकं भोगावं लागल. कारण मराठ्याला कोणचंच सरकार खेटू शकत नाही, कोणचंच. एवढा दम आहे आमच्या मराठ्यात. तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात. त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलत होय. समजा नाही का ते एखाद्या रड का असतं बघा गावात, ते हमेशा माणसं घरी नसलं की आरडत, तसं आम्ही मैदानातच नाही. काय आरडतो? आम्ही पाहिजे होतो ना. मग मग तो दम हे बघितलं असतं आम्ही बी. आम्ही नाही तर काय वळवळ करतो, कशाला छाती बिडीतो उगत, कशाला मोठेपण दाखवतो तो लोकाला. तो अवकात सगळ्याला माहिती आहे काय आहे ती. त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे. आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो, तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं, नसता मराठे पुन्हा छाताडावर बसणारे. सरकार फरकार असे किती काही आते, आणि मराठी गुडघे टेकावला येतात, कोली देत रोज. आमच्याशी बेमानी करायची नाही. सामूहिक आमरण उपोषण बसणारे. तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची. आमच्यापासून, आम्ही आमच्या लेकरांपासून, त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. कोणाचं सरकार येऊ दे, आम्हाला काय देणं घेणं नाही. सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे. आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत, त्यांचं मनापासून अभिनंदन. पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात. नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही, गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला.